इथे स्थिर पाण्यात बोटीचा इथं वेग दिलेला आहे 10 किलोमीटर पर तास, म्हणजे एक्स आपल्याला दिलेला आहे 10 किलोमीटर पर आवर. त्यानंतर त्यांनी म्हणले प्रवाहाच्या दिशेने ज्या अंतरासाठी जेवढा वेळ घेते त्याच अंतरासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यायला तिला चौपट वेळ लागतो. म्हणजे डाऊनस्ट्रीमला जेवढं वेळ लागणार आहे तर अपस्ट्रीम यायला तिला चौपट वेळ लागणार आहे. इथं प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने